नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण भरभरून प्रोटीन असलेले तिळगुळ, शेंगदाणा आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू पाहणार आहोत. यामध्ये जे सर्व जिन्नस मी वापरले आहेत ते शरीरात गरमी तयार करून एनर्जी भरपूर देतात आणि अगदी खूप दिवस टिकतात. आज मी ही रेसिपी अगदी सुटसुटीत बनवून दाखवत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 200 ग्रॅम तीळ घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लो ठेवून अगदी त्याचा रंग न बदलता फुलेस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. जास्त जर तीळ भाजले तर ते कडू लागतात. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पोषक आहेत. रोज तीळ खाल्ल्याने कॅन्सरसारख्या आजाराची शक्यता फारच कमी होते. म्हणून तिळाचा आपल्या आहारात पुरेपूर वापर करावा. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी रोज तीळ खाल्ल्यास त्यांना मोठा फायदा होतो. साधारणतः 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकता तीळ व्यवस्थित फुलले आहेत आणि त्यांचा थोडासा रंगही बदलला आहे. आपल्याला इतपतच तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ भाजून झाल्यावर एका ताटात काढून ते थंड करण्यास ठेवायचे आहे. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मंद करून अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता आपण शेंगदाणे खाण्याचे फायदे पाहूया. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल्स असतात. 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 1 लिटर दुधाएवढे प्रोटीन असते, जे हाडांना मजबूत ठेवते. म्हणून शेंगदाणेही आपल्या आहारात जरूर वापरावेत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता शेंगदाणेही खरपूस भाजून तयार झाले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी सुके खोबरे घालायचे आहे आणि गॅस बंद करून अगदी 1 मिनिटभर भाजायचे आहे. सुके खोबऱ्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमियापासून मुक्ती मिळते. शिवाय प्रोटीनही भरपूर असल्यामुळे सुके खोबरेही अगदी प्रमाणात रोजच्या आहारात वापरावे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता खोबरेही व्यवस्थित भाजले आहे. तेही आता आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घातले आहेत. त्याची वरड करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे शेंगदाण्याची वरड तयार करून घ्यायची आहे. ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता शेंगदाण्याची वरड एका भांड्यात काढून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये जे आपण भाजलेले तीळ होते त्यामध्ये साधारणतः 2 मूठ तीळ शेंगदाण्याची वरड असलेल्या भांड्यात घालायचे आहेत. उरलेल्या तिळाची आपण वरड करून घेऊया. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धे अर्धे करून तीळ 2 बॅचेसमध्ये वरड करून घेत आहे. आपण पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे तिळाची वरड तयार करून घ्यायची आहे. तीही आपण आता एका भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर भाजलेले सुके खोबरेही आपण या भांड्यात घालायचे आहे आणि चमच्याने सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचे आहे. तूप अगदी व्यवस्थित वितळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि तूप वितळल्यावर जी आपण भरड तयार करून घेतली होती ती आपण ह्या तुपात घालून साधारणतः 2 मिनिटे मंद गॅसवर व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत. त्यामुळे आपले लाडू क्रंची होतात व टिकाऊही होतात. म्हणून अशा प्रकारे वरड साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपली भरड अगदी व्यवस्थित भाजून तयार झाली आहे. ती आता आपण एका परातीत काढून घेऊया. आता गुळाचा सिरप बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ आपल्याला मंद गॅस करून वितळवून घ्यायचा आहे. त्याचा पाक करायचा नाही आहे. आता गूळ कढईत घातल्यावर लगेचच त्यामध्ये 1 चमचा तूपही घालायचे आहे आणि आपल्याला गूळ वितळवून घ्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळला आहे.
त्यामध्ये मी वेलची, जायफळ पूडही घातली आहे. आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा आहे. फक्त थोडासा त्यावरती फेस आल्यावर आपण गूळ इतपतच शिजवून घेणार आहोत. आपण पाहू शकता गुळाला व्यवस्थित फेस आला आहे. आता आपला गुळाचा सिरप तयार झाला आहे. तो आता आपण भाजलेल्या भरडीमध्ये घालूया आणि चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे गुळाचा सिरप भरडीत घातल्यामुळे लाडू खुसखुशीत होतात. आपल्याला सावकाशतेने सर्व मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे एकजीव झाले आहे. त्याचे आपण कोमट असतानाच लाडू वळण्यास सुरुवात करूया. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. मी इथे छोट्या साईजचे लाडू तयार करून घेत आहे. आपण पाहू शकता अगदी अलगदतेने लाडू तयार होत आहे. अशा प्रकारे तयार झाला अगदी पौष्टिकतेने भरपूर असा तिळगुळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याचा लाडू. अशा प्रकारे सर्व लाडू मी तयार करून घेतले आहेत. आपल्याला लाडू बनवताना अगदी मिश्रण गरम असतानाच ते वळून घ्यायचे आहे. थंड झाल्यावर लाडू वळण्यास कठीण जाते. जर लाडू वळण्यास कठीण होत असेल तर गरम दूध साधारणतः पाववाटी त्यामध्ये घालायचे आहे आणि लाडू व्यवस्थित वळून घ्यायचे आहेत. आता आपण लाडू बनवण्यासंबंधी टीप पाहूया. जेव्हा आपण तीळ भाजतो तेव्हा अगदी गॅस मंद करून तीळ फुलेस्तोवर भाजायचे आहेत. त्यांचा रंग बदलला नाही पाहिजे. जेव्हा आपण तीळ, शेंगदाणा व खोबऱ्याची भरड तुपामध्ये भाजतो तेव्हा फक्त 2 मिनिटे भाजायचे आहे. जास्त भाजायची गरज नसते. अशा प्रकारे तीळ, शेंगदाणा आणि खोबरे भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. गुळाचा सिरप बनवताना गूळ पूर्णपणे विरघळल्यावरच त्यावर थोडासा फेस आल्यावर लगेचच तिळाच्या भरडीत घालायचे आहे. जास्त पाक करायचा नाही, त्यामुळे लाडू कडक होतात. अशा प्रकारे अगदी चांगल्या तऱ्हेने लाडू तयार होतात आणि शेल्फ लाईफही त्याची साधारणतः 2 ते 3 महिने वाढते. अशा प्रकारे तयार झाले पुरेपूर प्रोटीनने भरलेले तिळगुळ, खोबरा आणि शेंगदाण्याचे लाडू. थंडीमध्ये अशा प्रकारे लाडू तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपीसह. धन्यवाद.